नमस्कार प्रेक्षकांनो आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजेच 27 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि मंडळी आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे. इकडे युगंधरला ज्या क्षणी कळतं की आनंदीला हे कपडे शिल्पाने जबरदस्ती करून घालायला लावलेले आहेत, त्या क्षणी युगंधरने आता इकडे शिल्पाला फोन करून स्वतःचं गाठोडं बांधून घरातून बाहेर जायला सांगितलेलं आहे. तर मंडळी इकडे आता आनंदीला सगळ्यांसमोर मान सन्मान देत आनंदीचा हात धरत आनंदीची बाजू घेत सगळ्या मीडियासमोर युगंधरने आनंदीचं भरभरून कौतुक केलेलं आहे. आता नेमकं हे सगळं काय घडलंय, कसं घडलंय हे सविस्तर बघूया. आणि सोबतच घरी गेल्यानंतर शिल्पाला जो काही युगंधरने धडा शिकवलाय तो तर बघण्यासारखाच आहे. तर मंडळी आजचा भाग खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी इकडे आनंदी अजून आली नाही आहे, म्हणून शिर्के जे आहेत ते इकडे जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला फोन करतात आणि त्याला फोन करून नंतर ते विचारतात की अरे बाबा आहे कुठे, अजून किती वेळ झाला, एवढा का उशीर होतोय. तर ते म्हणतात की इव्हेंट ज्या ठिकाणी आहे ना तिथे आम्ही पोचलोच आहे, 2 मिनिटात गाडी आतमध्ये घेऊन येतो. तर शिर्के म्हणतात की बरं बरं लवकर या, खूप उशीर होतोय. तर आनंदी म्हणते की दादा आम्ही पोहोचलो का इथे. तर आता तो ड्रायव्हर म्हणतो की हो आपण पोहोचलो आता इथे. आनंदी म्हणते की काही झालं तरी ह्या कपड्यांमध्ये मी त्या सगळ्यांसमोर येणार नाही आहे, मी गाडीतून बाहेरच बाहेरच उतरणार नाही आहे. तर मंडळी आता हा जो ड्रायव्हर आहे त्यालाही कळत नाही की नक्की काय होणार आहे, पण आनंदी बिचारी खूप घाबरलेली असते. तर मंडळी इकडे आता युगंधर वाट बघत असतो, सगळे मीडियावाले वाट बघत असतात की आनंदी युगंधर मालक साहेबांची बायको कधी येते. आणि थोडं शिर्के तिथे येतात आणि म्हणतात की झाली गाडी आलीच आहे आपल्या इव्हेंटजवळ, 2 मिनिटात आतमध्ये घेऊन येईल. तर शिर्के म्हणतात की आपलं युगंधर म्हणतो की बरं बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे. आणि मंडळी तेवढ्यातच आता सगळ्यांसमोर आनंदीच्या गाडीची एंट्री झाली आहे आणि गाडी थांबते. तेव्हा आनंदी म्हणते की दादा गाडी आली का इथे इव्हेंटमध्ये. त्या ड्रायव्हर म्हणतो की हो मॅडम गाडी आली आहे, मी दरवाजा उघडतो, तुम्ही बाहेर या. आणि मंडळी आता इथे युगंधर खूप खुश झालेला असतो, आनंदी कधी बाहेर येते आहे. आणि सगळ्यांचेच डोळे म्हणजे तिथे आलेले प्रेक्षक, त्याच्यानंतर तिथे असलेले मीडियावाले सगळेजण आनंदी कधी गाडीतून बाहेर पडते याची वाट बघत असतात. ड्रायव्हर येतो, गाडीचा दरवाजा उघडतो आणि आनंदीला म्हणतो की मॅडम या, दरवाजा उघडला आहे मी गाडीचा. आनंदी म्हणते ताई या, मी बाहेर येणार नाही आहे, मी बाहेर पाऊल पण ठेवणार नाही आहे. ड्रायव्हर म्हणतो हो असं काय करताय तुम्ही, आपण इव्हेंटमध्ये आलेलो आहे, मालकसाहेब बाहेर वाट बघतायत आणि सगळे मीडियावाले सुद्धा तुमच्याकडेच बघतायत, जर तुम्ही बाहेर नाही आला तर मालक साहेबांची इज्जत जाईल, असं काय करताय. आनंदी म्हणते की नाही, मी ह्या कपड्यांमध्ये बाहेर येणारच नाही आहे. तर मंडळी ते शिर्के आणि ते युगंधर दोघं सुद्धा वाट बघतात की आनंदी गाडीतून बाहेर उतरते. आता खूप वेळ झाला की आनंदी अशी काय करते, बाहेर का उतरत नाही आहे. आणि हा ड्रायव्हर पण तिथे काय करतोय. त्यावर शिर्के आपलं मालक साहेबांना आता कळते की नाही, म्हणजे एवढ्या मीडियासमोर आणि एवढ्या मोठ्या इव्हेंटला आनंदी पहिल्यांदा आली आहे, तिला थोडंसं अवघडल्यासारखं वाटत असेल, तिला सवय नाही आहे ना ह्या सगळ्याची. युगंधर म्हणतो की मला तिथे जायला पाहिजे, मी जर तिथे गेलो तर तिला थोडासा धीर येईल, तिचा कॉन्फिडन्स पण वाढेल. असं म्हणत आता युगंधर जातो आणि आनंदीच्या ना गाडीसमोर उभाच राहतो आणि आनंदीला बाहेर बोलवणार असतो. तर म्हणजे आता इथे दाखवलं की माई ज्या आहेत त्यांनी त्यांचा स्पा कॅमेरा जो आहे तो ऑन केला आणि ते बापूंना म्हणतात की झाला झाला कॅमेरा ऑन झाला, आनंदी गाडीमध्ये पोहोचली आहे, गाडीतच दिसते, गाडीतून उतरते बहुतेक. आणि मंडळात इथे दाखवलंय की ड्रायव्हर गाडीचा दरवाजा बंद करतो आणि मालकसाहेब पुन्हा येतात आणि गाडीचा दरवाजा उघडतात आणि म्हणतात की आनंदी या बाहेर. आणि मंडळी ज्या क्षणी आनंदीने बाहेर पाऊल ठेवले ना, तिने घातलेले हिल्सचे सँडल वेस्टर्न लुक जो होता तो बघून ना मालकसाहेबांना खूप मोठा धक्का बसलाय. सगळे मीडियावाले कसे आजूबाजूला पटापट पटापट गोळा होतात आणि म्हणतात की हे काय आहे, हा तर आपला महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीचा सोहळा आहे आणि मालक साहेबांच्या बायकोनी हे काय कपडे घातलेत, वेस्टर्न लुक. आणि मंडळी तिथे असलेल्या सगळ्या बायकांमध्ये मीडियावाल्यांमध्ये सगळीकडे हीच चर्चा सुरू झालेली असते, आनंदीचे फोटो काढणं सुरू झालेलं असतं. तर इकडे ह्या शिल्पाने घरामध्ये टी व्हीवरती हा सगळा लाईव्ह सीन बघत असते आणि तिला खूप आनंद झालेला असतो सगळ्या मीडियांसमोर. आता ह्या आनंदीचं हसं होतं आहे, सगळे मीडियावाले तिथे असलेले लोक नावं ठेवतात, हे सगळं बघून तिला खूप आनंद झाला आहे. पण बिचारी आनंदी तिथे गेल्यानंतर खूप अवघडलेली असते. बिचारी हाताने स्वतःचे खांदे शोल्डर लपवण्याचा प्रयत्न करते आहे आणि तिला काही कळतच नाही आहे. पण मंडळी आता हा सगळं बघून आहे ना युगंधरला खूप राग आलेला असतो. युगंधर आनंदीच्या जवळ जातो आणि म्हणतो की हे काय कपडे घातले तुम्ही. तर मंडळी इकडे माई बापू ह्या सगळ्यांना सुद्धा बघून खूप मोठा धक्का बसलाय की हे असं कसं झालंय सगळं. शिर्के सुद्धा म्हणत असतात की हा आपला पारंपरिक पोशाख घालायचा होता, हे आनंदीला माहीत असताना सुद्धा ही कपडं का घातली आहेत. शिर्कडे आता माईंना काहीच कळत नाही आहे. आनंदीला माई सांगत असतात की आनंदी तू आता खाली उतरलीस, आता एक काम कर, तू 4 पावले पुढे जा.
पण आनंदी तिथेच उभी असते. माई म्हणतात, "काय गडबड होते काही कळत नाही आहे. आपण एक काम करूया का? बाहेर मोठ्या स्क्रीनवर सगळं सुरू आहे ना, तिथेच जाऊन बघूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित कळेल की काय गोंधळ झालाय ते." आणि मंडळी आता इथे युगंधर आनंदीला म्हणत असतो, की "आनंदी, तू हे काय कपडे घालून आलीस गं इथे? मी तुला सांगितलं होतं की हा मोठा महाराष्ट्रीयन पारंपरिक इव्हेंट आहे आणि इथे नऊवारी साडी घालून यायचं आहे. हे स्ट्रिक्टली मी सांगून आलो होतो तुला. तर ही काय कपडे घातली आहेत?" तर मंडळी इकडे माई आणि आबांना कळत नाही की हा नक्की काय गोंधळ चाललाय म्हणून ते दोघं जण खाली आलेत. युगंधर म्हणत असतो की हा सोहळा महाराष्ट्र शासनाचा पारंपरिक सोहळा आहे आणि ह्या सगळ्या सोहळ्यामध्ये मला तुला सगळ्यांसमोर सिद्ध करायचं होतं. माझ्यासोबत तुला उभं करायचं होतं, पण तू काय केलंस? आज सगळ्या इज्जतीचा भाजीपाला केलास, सगळ्या माझ्या इज्जतीचा लिलाव केलास. आनंदी, आज तू माझा विश्वासघात केलायस. युगंधरला खरं तर खूप वाईट वाटत असतं आणि बिचारी आनंदी तिच्या डोळ्यातून अश्रू व्हायला सुरुवात झालेली असते. तिला खूप वाईट वाटत असतं आणि बाकीच्या ज्या लेडीज लोक आहेत ते सुद्धा नावं ठेवतात की युगंधर निंबाळकरांची सून ह्या अशा कपड्यामध्ये, ह्या तोकड्या कपड्यांमध्ये इथं आली आहे सगळ्यांसमोर. अहो, आपली परंपरेचं काही आहे की नाही? आणि असं बऱ्याच सगळ्यांची तर काही कुजबूज सुरू झालेली असते आणि हे सगळं आता आनंदीला ऐकायला जात असतं. म्हणजे त्या सगळेजण खूप मोठ्या मोठ्यानेच बोलत असतात आणि म्हणतात, युगंधर निंबाळकरांची एवढी घरंदाज बायको असून सुद्धा ह्या सोहळ्यामध्ये असे कपडे घालून आले, ह्यांना जरा पण लाज वगैरे वाटत नाही आहे का? आता हे सगळं बघून माईंना सुद्धा धक्का बसलाय आणि माई म्हणतात, "हे सगळं काय प्रकार आहे? आनंदी ही असे कपडे घालून तिकडे का गेली आहे?" आणि मंडळी आता माईंना चांगलंच आठवतं की शिल्पा जे आनंदीशी चांगलं चांगलं वागण्याचं जे नाटक करत होती, तिला तिने मिठी मारली होती, हे सगळं म्हणजे शिल्पाचं नाटक आहे आणि शिल्पाने हे सगळं मुद्दाम आणि ठरवून केलंय. माई लगेच शिल्पाला म्हणतात, "शिल्पा, हा सगळा काय प्रकार आहे? अगं, तुला काही कळतं की नाही? मुद्दाम केलंस ना तू हे सगळं? तू मुद्दाम आनंदीला हे कपडे घालायला लावलेस ना? अगं, तुला जरा पण लाज वाटली नाही का तिला हे असे कपडे घालताना? तुला माहीत होतं ना की हा युगंधरचा किती मोठा मोठा पुरस्कार आहे ते. तिथे मोठमोठे लोकं येणार होते. अगं, त्याच्या इज्जतीचा प्रश्न होता आणि हे तू मुद्दाम जाणून-बुजून ठरवून केलंस. जनाची नाही मनाची अगं थोडी तरी लाज बाळगायची होतीस." मंडळी आता ह्या सगळ्यावरती शिल्पा जेव्हा माई तिला बोलत असतात, निर्लज्जसारखी हसत असते बरं का. माई म्हणते, "अगं, तुला लाज वाटते, तू वरून हसतीयेस." आता हे सगळेजण पुन्हा त्या टीव्हीकडे पाहतात. तिकडे आनंदी आणि युगंधर एकमेकांसमोर उभे आहेत आणि सगळे मीडियावाले त्यांच्याबद्दल चर्चा करतात. युगंधरला नावं ठेवतात. त्यांच्या संस्कृतीला, त्यांच्या संस्कारावर, त्यांच्या घराण्यावर बोट ठेवत असतात आणि हे सगळं बघून ह्या शिल्पाला आनंद येत असतो. आता इथे माई म्हणतात, "अगं, तुला थोडी पण लाज का वाटत नाहीये? तुझं अगं तिचा नाही किमान स्वतःच्या भावाचा तरी विचार करायचा होतास." आणि मंडळी तेवढ्यात आता विद्याधर सगळ्या मीडियांच्या समोर तिथे आलाय आणि आनंदीकडे बघून म्हणतो की, "अरे देवा, देव देवा, हे काय बघायला राहिलो मी? अरे देवा, हा दिवस दाखवण्याआधी मला आंधळं का नाही केलंस? अख्ख्या आमच्या निंबाळकर कुटुंबाची इज्जत रस्त्यावर आणली रे देवा. हे काय बघा राहिलो मी? माझ्या उघड्या डोळ्यांनी बघवत नाही रे देवा हे मला सगळं. आमच्या दादाने म्हणजे युगंधर निंबाळकरने हे सगळं साम्राज्य एवढ्या मेहनतीने आणि कष्टाने उभं केलं, इज्जतीने उभं केलं आणि हे काय राहिलंय? ही माझी वहिनी हे असे तोकडे कपडे घालून अख्ख्या मीडियासमोर, अख्ख्या समाजासमोर आमच्या घराण्याची इज्जत घालून राहिली आहे." मंडळी आता हा युगंधर म्हणत असतो की हा इथे का टपकला? इथे कशा पायी आलाय? आणि ह्या विद्याधरचं सुरू झालेलं आहे आणि आनंदी बिचारी अजून अवघडल्यासारखी झालेली असते. हा विद्याधर म्हणतो की माझ्या दादाने स्वतःचा घाम, स्वतःचं रक्त घालून हा एवढी मेहनत करून हा पुरस्कार मिळवला होता. इथे आलेले सगळे मंत्री, अधिकारी, टेक्स्टाईल साहेब या सगळ्यांचा अपमान आहे. नाही, नाही, नाही. हा सगळ्यांचा घोर अपमान आहे. तेवढ्यात आता शिर्केमध्ये येतात आणि म्हणतात, "काय करताय तुम्ही विद्याधर साहेब? तुम्ही परिस्थिती सावरून घ्यायला पाहिजे होती. तर तुम्ही पूर्ण इज्जतीचे वाभाडे काढताय सगळ्यांसमोर." विद्याधर म्हणतो की परिस्थिती सावरायला होती. अहो, या मीडियासमोर सगळ्यांसमोर सगळं उघड झालंय आणि आता काय परिस्थिती सांभाळून घ्यायची होती? मंडळी हा विद्याधर आता खूप खूप जास्त बोलत असतो आणि म्हणतो, "देवा, ही आमची वहिनी ह्या समाजासमोर, ह्या मीडियासमोर माझ्या दादाची फार इज्जत घालू राहिले हो. काय हे कपडे, काय हा गाऊन घालून आली आहे. अहो, निंबाळकरांची सून म्हणजे कशी यायला पाहिजे होती. नऊवारी साडी, दागदागिने, आपली महाराष्ट्रीयन परंपरा, पण काही नाही आहे. फार आमची इज्जत घालून टाकली आहे." आणि देवाला म्हणतो, "देवा, तूच बाबा हे सगळं बघ. आता तूच बघ, तुझ्या उघड्या डोळ्यांनी बघ." आणि आता खूप मोठमोठ्या बाता करत असतो आणि मंडळी हे सगळं बघून इकडे आता शिल्पाला मात्र आनंद झालाय. शिल्पा म्हणत असते की "वा विद्याधर वा, मला हेच हवं होतं. या आनंदीचे सगळ्यांसमोर असेच वाभाडे निघायला पाहिजे होते." स्वतःला खूप शाणी समजत होती ना, तिला खूप हौस होती मीडियासमोर जाण्याची, युगंधरची बायको म्हणून मिरवण्याची. आता मिरव.
तर मंडळी आता जेव्हा विद्याधरणी इतकं सगळं बोलल्यानंतर तिथे असलेल्या लेडीज म्हणतात की हो, ही निंबाळकरांची सून, आम्ही हिला काय समजलं होतो आणि ही कशा तोकड्या कपड्यांमध्ये इथं आली आहे, जरा पण लाज नाही वाटली का हिला यायला. आणि आता असं बोलत असताना युगंधरला म्हणतात की मालक साहेब, तुम्ही आत्ताच्या आता तुमच्या बायकोला घरी पाठवून द्या. ह्या अशा कपड्यांमध्ये तुम्ही तिला नाही ठेवू शकत. हा फक्त आमचाच नाही तर आपल्या परंपरेचा अपमान आहे. तुम्ही तिला आत्ताच्या आता घरी जायला सांगा. तुम्ही ह्या कपड्यांमध्ये अशा पद्धतीने तुमच्या बायकोला आमच्या समोर आणून तुम्ही आमचा सगळ्यांचा, आमच्या परंपरेचा अपमान केला आहे. मालक साहेब, तुम्ही तुमच्या बायकोला इथे नाही ठेवू शकत. आणि मंडळी आता ह्या लेडीज लोक जेव्हा बोलतात ना, तेव्हा मीडियावाले सुद्धा हेच म्हणत असतात की हो, हा महाराष्ट्रीयन परंपरेचा इव्हेंट आहे आणि इथे हे असे कपडे चालणार नाही आहेत. तुम्ही मालक साहेब आत्ताच्या आता तुमच्या बायकोला कपडे तरी चेंज करायला सांगा, नाहीतर आत्ताच्या आता घरी तरी पाठवा. पण इथे हे थेरं चालणार नाही आहेत. आणि मंडळी हे सगळं आता कॅमेऱ्यावर सुरू झालं आहे. घरामध्ये हे लोक टी व्ही बघत असतात. आणि आता माईंना खूप राग येतो. माई पुन्हा म्हणतात का, अगं का शिल्पा तू हे सगळं केलंस? अगं तुझ्या भावाची बायको आहे ती, तुझी भावजं आहे ती, आणि तुला तिथं सगळ्या मीडियासमोर हे असं पाठवताना जरासुद्धा लाज नाही वाटली का गं? जरा पण लाज नाही वाटली? शिल्पा म्हणते की माई बरोबर बोललात तुम्ही. हो, मीच केलं हे सगळं. ही आनंदी स्वतःला खूप शहाणी समजत होती. आणि तुम्ही मला म्हणालात ना की तुझ्या भावापेक्षा आणि त्याच्या ह्या सगळ्यापेक्षा तुझा अहंकार जास्त महत्त्वाचा आहे. तर हो, मला माझा अहंकार महत्त्वाचा आहे. या आनंदीने सगळ्यांसमोर माझा अहंकार डिवचला होता. मला ह्या घरात काडीची कवडीची सुद्धा किंमत देत नाही आहे. मी तिला सांगितलं होतं की ह्या पुरस्काराला जायचं नाही आहे. तरीसुद्धा तिने माझं ऐकलं नाही आहे. मग काय व्हायला पाहिजे होतं तिच्यासोबत? हेच होणार होतं ना? माई म्हणतात, "अगं तुला जनाची नाही मनाची थोडी तरी लाज बाळगायची होती ना. एक स्त्री असून एका स्त्रीचं दुःख समजू शकत नाही आहेस तू. तिला ह्या अशा तोकड्या कपड्यांमध्ये तिकडे पाठवलंस. अगं तुझ्या भावाची इतक्या वर्षांची प्रतिष्ठा, ह्या निंबाळकरांचं घराण्याचं नाव तू धुळीला मिळवलेस. कळतंय का तुला?" ही शिल्पा म्हणते की काय ना, तिला मी सांगितलं होतं की तिथे जाऊ नकोस, पण तिला युगंधरची बायको म्हणून मिरवायचं होतं, मान सन्मान मिळवायचा होता आणि मला ते अजिबात खपत नव्हतं. मी सांगून सुद्धा ती माझं ऐकलेली नाही आहे. युगंधर निंबाळकरची बायको फक्त एकच आहे आणि तिला 1000 वेळा सांगून सुद्धा तिने तेच केलं. मग तिच्यासोबत हेच होणार होतं. आता मंडळी ही शिल्पावरती तोंड करून उद्धट माईंनाच उलट उत्तरं देत असते आणि माईंचा आणि बापूंचा सुद्धा नाईलाज असतो. आणि आता माई म्हणतात की शिल्पा, तू हे जे काही केलंयस ना ते चांगलं केलं नाही आहेस हां. याची शिक्षा पण तुला भोगावी लागणार आहे. याचे परिणामसुद्धा खूप वाईट होणार आहेत. आणि सगळ्यात म्हणजे ह्या गोष्टीचा युगंधरला किती त्रास होतील हे तुझ्या अजूनही लक्षात येत नाही आहे का गं? तर मंडळी आता इकडे ह्या बायका आहेत ना, पुन्हा म्हणतात की युगंधर साहेब, तुम्ही काय करताय? अजूनसुद्धा का बघत बसलाय? पाठवा ना तुमच्या बायकोला घरामध्ये. तर मंडळी आता आनंदीसुद्धा युगंधरला म्हणते की मालक साहेब, मी घरी जाते. ह्या अवस्थेत इथे थांबणं बरं नाही आहे. मला माफ करा. मी येते मालक साहेब. मी अजून इथे जर काही वेळ थांबले तर अजूनही तुमचा अपमान होईल, तुमची इज्जत जाईल. आणि आनंदी बिचारी आता तिथून निघालेली असते घरी जाण्यासाठी. तेवढ्यात आता युगंधर आनंदीचा हात धरतो आणि म्हणतो की थांब आनंदी, कुठेही जायची गरज नाही आहे तुला. आता मंडळी तेव्हा आनंदी थांबते आणि विद्याधरला मोठा झटका लागलाय. एवढं सगळं होऊन हा तिला थांबवतोय का? आणि युगंधर आता सगळ्या मीडियासमोर म्हणतो की तुम्हा सगळ्यांना माझ्या बायकोने घातलेले तोकडे कपडे दिसले, पण त्या तोकड्या कपड्यांच्या आतमध्ये तिने आपली संस्कृती, आपली परंपरा झाकून ठेवले, हे नाही दिसलं का? आता सगळेजण खूप शांत बसलेले असतात. आनंदीला पण कळत नाही की मालक साहेब नक्की काय म्हणतात. युगंधर म्हणतो की माझ्या बायकोने हे वेस्टर्न वेअर घातलेलं तुम्हाला दिसलं, तिचे उघडे खांदे दिसले तुम्हाला, पण त्या आतमध्ये तिने तिचं घातलेलं मंगळसूत्र, आपली जपलेली परंपरा, ती नाही दिसली का तुम्हाला? तिने घातलेले हे हिलचे उंच सँडल दिसले, पण त्या सँडलच्या आतमध्ये तिने घातलेली आपली पारंपरिक पद्धतीची जोडवी, आपली संस्कृती जपणारी जोडवी, ती नाही दिसली का तुम्हाला? आणि मंडळी आता एक एक करत युगंधरने आनंदीवर ज्या ज्या लोकांनी बोट ठेवलं होतं, तिला नावं ठेवली होती, त्या सगळ्यांसमोर आता हा आनंदीचंच कौतुक करत असतो. युगंधर म्हणत असतो की कापडं काय घातलेत, कपडे काय घातलेत, त्यापेक्षा तो माणूस आणि त्यांनी जपलेली त्याची संस्कृती, हे जास्त महत्त्वाचं नाही वाटत का तुम्हा लोकांना? मंडळी आता इथे युगंधरने आनंदीची बाजू घेऊन आनंदीचं सगळ्यांसमोर कौतुक करून सिक्सरच मारलाय बरं का. आणि आनंदीला सुद्धा आता ह्या सगळं ऐकून खूप भारी वाटतं. आणि मंडळी सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जेव्हा आता इकडे माई, शिल्पा ही सगळेजण जेव्हा घरून हा एपिसोड बघतायत ना, सगळ्यांचेच डोळे पांढरे फट्ट पडलेत. म्हणजे माईंना तर खूप आनंद झाला, माईंना आणि बापूंना, की युगंधरने सगळ्यांसमोर आनंदीला सावरून घेतलंय, तिची बाजू घेतली आहे. पण इकडे मात्र शिल्पा आणि धनश्री यांचे चेहरे वाकडे झालेत. शिल्पाला तर मोठाच धक्का बसलाय की हा युगंधर एवढं सगळं होऊन सुद्धा ह्या मुलीची बाजू घेऊन बोलतोय. युगंधर निंबाळकर आता म्हणतात की तुम्हा सगळ्यांना जर माझ्या बायकोने घातलेल्या कपड्यांचा प्रॉब्लेम असेल, तिने घातलेले कपडे दिसत असतील, पण तिचे संस्कार, तिचे विचार हे जर दिसत नसणार आहेत, तर हा पुरस्कार मी घेणार नाही आहे. जिथे माझ्या बायकोला किंमत नाही आहे,
ज्या ठिकाणी माझ्या बायकोला जागा नाही आहे त्या ठिकाणी मला सुद्धा थांबायचं नाही आहे. हा पुरस्कार मी सुद्धा घेणार नाही आहे. तर मंडळी आता युगंधर हे सगळं बोलला आहे, पण त्या सगळ्या गोष्टींचा सगळ्या गोष्टी लोकांना पटल्यात. म्हणजे युगंधर आता सगळ्यांसमोर म्हणतो की माझ्या बायकोने हे तोकडे कपडे घातलेत, पण त्यामागे सुद्धा तिची काहीतरी मजबुरी असेल. हे तुम्हाला जाणून घ्यावंसं वाटलं नाही का? तिने आज जे काही कपडे घातलेत नक्कीच तिच्यावर काहीतरी मजबुरी होती म्हणून तिने घातलेत. पण या सगळ्यामध्ये तिने आपली परंपरा जपली आहे हे सुद्धा तुम्हाला दिसलं नाही आहे का? आणि मंडळी आता युगंधर तिथे असलेली शॉल घेतो आणि आनंदीच्या खांद्यावर ठेवतो. आणि मंडळी त्यानंतर त्याने तिकडे घरामध्ये शिल्पाला फोन केला आहे. मंडळी आता युगंधरला चांगलंच कळून चुकले की आनंदी ह्या अशा कपड्यांमध्ये कधीच येणार नाही आणि चार चौघामध्ये आपली इज्जत जाईल असं कधी वागणारच नाही. आणि त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की आपण ही गोष्ट शिल्पाला सांगितली होती की आनंदीला नऊवारी साडी घालून पाठवायचं. म्हणजे हे सगळं शिल्पाने मुद्दाम केलंय, कारण तिची इच्छा होती की आनंदीने इकडे येऊ नये म्हणून. आणि म्हणून हा शिल्पाला फोन करतो आणि म्हणतो की शिल्पाताई, तुला मी सांगितलं होतं की आनंदीला नऊवारी कपडे आणि दागिन्यांमध्ये पाठवायचं, तरीसुद्धा तू तिला हे कपडं घालून पाठवलंस. हे सगळं तू मुद्दाम केलंस ना. आत्ताच्या आत्ता तुझी बोचकं भरायचं आणि घराच्या बाहेर पडायचं. मंडळी जे काही आता युगंधरने जो काही निर्णय घेतला ना शिल्पाच्या बाबतीत, खतरनाक. आता युगंधरचे हे शब्द ऐकून शिल्पाच्या मात्र पायाखालची जमीनच सरकली आहे. ती म्हणते की काय? आणि युगंधरने इकडे फोनच कट करून टाकलाय. तर मंडळी आता इथे सगळ्यांसमोर युगंधरने आनंदीच्या खांद्यावर शॉल दिली आहे, तिला सावरून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि हे सगळं बघून आनंदीला खूप भारी वाटतं. आणि मंडळी ह्या सगळ्यामध्ये आता बाकीचे जे लोक आहेत, मीडियावाले आहेत, ते सगळ्यांचं कौतुक करत असतात. म्हणजे युगंधरचं खूप कौतुक करत असतात की त्याने कशा पद्धतीने आनंदीला सावरून घेतलंय. आणि त्यानंतर हे लोक आता युगंधरचा इंटरव्ह्यू सुरू करतात. युगंधरला काही प्रश्न विचारत असतात आणि हा इंटरव्ह्यू इंग्लिशमध्ये असल्यामुळे त्याला काहीही कळत नाही आहे. आणि मंडळी आता आनंदीने ती सगळी गोष्ट सावरून घेतली आहे आणि स्वतः इतकी छान पद्धतीने सगळ्यांना मॅनेज केलं आहे. तर मंडळी आता हे दोघं जणं जात असताना आनंदीचा पाय मुरगळतो, हिल्समध्ये तिला चालता येत नसतं आणि त्याच्यामुळे आता आनंदी खाली पडणार असते. तेवढ्यातच युगंधर आनंदीला सावरतो आणि हा मोमेंट खूप छान दाखवला आहे. खूप असा रोमॅन्टिक असा मोमेंट दाखवला आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये बाकीचे सगळेजणं आता हे फोटो वगैरे क्लिक करत असतात. आणि मंडळी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे युगंधरने ह्या सगळ्या मीडियासमोर आनंदी आपली अर्धांगिनी आहे, आपली बायको आहे, हे आता सगळ्यांसमोर सांगितलं आहे. आणि हे सत्य आता जेव्हा पृथ्वी आणि बाकी सगळ्यांसमोर येणार आहे तेवढ्यात घरात खूप मोठं असं वादळ निर्माण होणार आहे. तर मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका.